वात, पित्त आणि कफ ह्या 3 दोषांच्या नुसार आपल्याला विविध आजार होत असतात. यामध्ये कफामुळे 20, पित्तामुळे 40 तर वातामुळे 80 आजार होतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आणि जेव्हा आपले सांधे दुखत असतात त्यावेळेला ह्यामध्ये 2 महत्त्वाचे वाताचे आजार म्हणजेच आमवात आणि संधिवात आपल्याला दिसतात. हे दोन्हीही आजार त्रासदायक आहेत, बरे करायला थोडं कठीण सुद्धा आहेत आणि ह्याच्यामुळं आपलं डेली रुटीन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हॅम्पर होतं. आणि हे दोन्ही वाताचे आजार असले तरी सुद्धा ह्यांच्या लक्षणांच्यामध्ये थोडी भिन्नता आहे. ह्यांचे उपचार वेगळे आहेत आणि ह्या दोन्ही आजारांच्यामध्ये काय काळजी घ्यायची त्याच्यामध्ये सुद्धा वेगळेपण आहे. आणि त्यामुळं जर तुमचे सांधे दुखत असेल किंवा तुमच्या घरामध्ये कुणाला संधिवाताची तक्रार असेल तर त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन्ही आजारांच्यामध्ये फरक कसा ओळखायचा हे बघणार आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला त्या त्या आजारानुसार योग्य तो उपचार घेणं शक्य होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. आपण नेहमीच आपल्या चॅनलवरती वातविकारांच्या विषयी बोलत असतो. आज त्याप्रमाणेच आपण संधिवात आणि आमवात ह्यांच्यामध्ये काय फरक आहे हेही बघणार आहोत. नाही वाताधृते रुजा असं म्हटलं जातं, म्हणजेच वाताशिवाय वेदना नसतात. आणि त्यामुळेच आपण वात वाढवणारा कुठलाही आहार विहार घेत असोत आणि त्याच्यामुळे जर आपल्या शरीरातला वात दोष वाढला तर आपल्याला सांध्यांच्या मध्ये वेदना ह्या दिसायलाच लागतात. आणि संधिवात आणि आमवात ह्यांच्यामध्ये सुद्धा ह्या वेदना असतात. पण दोन्ही आजारांच्या मध्ये आपल्याला ह्या वेदनांच्यात थोडा फरक दिसून येतो, ज्याच्यावरून आपण संधिवाताला आणि आमवाताला वेगळं करू शकतो. यापैकी संधिवात हा प्रामुख्यानं सांध्यांशी संबंधित असतो. म्हणजेच कुठल्याही कारणामुळे जेव्हा वातदोष वाढतो आणि जेव्हा तो सांध्यांच्या मध्ये जातो तिथं सांधेदुखी किंवा संधिवाताची तक्रार सुरू होते. ह्यालाच आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं सुद्धा म्हणतो. जेव्हा हा वात गुडघ्यांच्या मध्ये जातो त्यालाच आपण नी जॉईंट ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. जेव्हा हा वात मानेकडे जातो त्याला आपण मण्यागत वात किंवा ह्यालाच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असं आपण म्हणतो. आणि ज्या वेळेला हाच वात कधी कमरेपर्यंत जातो त्यावेळेला तिथं कटिगत वात किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस असंही म्हटलं जातं. ही तक्रार फक्त वातामुळेच होत असल्यामुळं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं वात दोष सुद्धा वाढत असतो. म्हणून वय वाढत जातं तसं संधिवाताच्या तक्रारी सुद्धा वाढताना आपल्याला दिसतात. हा एक डिजेनरेटिव्ह आजार आहे. म्हणजेच आपल्या हाडांची झीज याच्यामध्ये होते. सांध्यांच्यामध्ये जे संधिजल असतं म्हणजेच सायनोविल फ्लुइड असतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये वाताच्या वृक्षगुणामुळे कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे मग आपल्याला सांध्यांच्यामध्ये खटखट आवाज सुद्धा यायला लागतो. आणि ह्या सगळ्या तक्रारी आपल्याला एक्सरेमध्ये दिसायला सुद्धा लागतात. आता प्रत्येक वेळेला ह्या वातामुळं शरीरातला एखादाच सांधा पकडला जातो असं नसून काही वेळेला एकापेक्षा जास्त सांधे सुद्धा ह्या संधिगत वातामध्ये येऊ शकतात. आमवात सुद्धा अशाच वेदना घेऊन येतो, पण ह्याच्यामध्ये आम ह्या शब्दाला जास्त महत्त्व आहे. म्हणजेच ज्या वेळेला आपली पचनशक्ती थोडी कमी असते त्यावेळेला आपण घेतलेल्या आहारातून जो आहाररस तयार होत असतो तो अपचित म्हणजेच पूर्णतः न पचलेला आहाररस तयार होतो आणि मग ह्याच्यातूनच आपल्या शरीरामध्ये आमदोष साचायला लागतो. ज्या लोकांच्यामध्ये वारंवार पचनाच्या तक्रारी असतात किंवा आम्लपित्ताच्या तक्रारी असतात त्यांच्यामध्ये असा आहाररस साचून आमदोष निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. आणि ह्याबरोबरच जर त्या व्यक्तीमध्ये वात वाढणाऱ्या काही गोष्टी होत असतील, तो जर तसा काही आहारविहार करत असेल तर इकडं आमसुद्धा साचायला लागतो आणि त्यासोबतच वातदोष सुद्धा वाढायला लागतो. आणि मग वाढलेला वातदोष हा साहजिकच गतिशील असतो. तो ह्या आमदोषाला घेऊन विविध सांध्यांच्या ठिकाणी जाऊन त्या सांध्यांच्या मध्ये आमसंचिती म्हणजेच आमदोष साठवायला सुरुवात करतो आणि मग तिथं आमवाताला सुरुवात होते. आता आपण संधिवात आणि आमवात ह्या दोघांच्या मधल्या वेदना कशा वेगळ्या असतात हेही बघूयात. संधिवातामध्ये झीज असते आणि त्यामुळे ज्या वेळेला खूप कष्टाचं काम केलं जातं, जास्त चाललं जातं आणि सांध्यावरती एखाद्या वेळेस जास्त ताण पडतो त्यावेळेला संधिवातातल्या वेदना दुखायला लागतात, ते सांधे जास्त दुखतात. आमवातामध्ये मात्र ह्याच्या नेमकं उलट घडतं. ज्यावेळेला कुठलीही हालचाल होत नाही त्यावेळेला त्या सांध्याच्या ठिकाणी आम साचायला
वेळ मिळतो आणि ज्या वेळेला तिथं आम साचतो त्यावेळेला आमवातातले सांधे दुखायला लागतात. म्हणजेच जेव्हा जास्त हालचाल केलेली नसते, एकाच जागी बसून एखादा व्यक्ती राहिलेला असतो किंवा रात्रभर झोपल्यानंतर सकाळच्या वेळेला सुद्धा आमवातातल्या वेदना आपल्याला वाढलेल्या दिसतात. आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा फरक दिसतो तो म्हणजेच संधिवातामध्ये आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्त सांधे जरी दुखत असले तरी सुद्धा रोज आपल्याला तेच सांधे दुखताना दिसतात. पण आमवातामध्ये मात्र संचारी वेदना म्हणजेच शिफ्टिंग पेन दिसून येतात. आज गुडघा दुखला तर उद्या गुडघा दुखणार नाही, खांदा दुखायला सुरुवात होईल. त्यानंतरच्या दिवशी गुडघा आणि खांदा न दुखता अचानक कोपर दुखायला सुरुवात होईल, कोपराला सूज सुद्धा येईल. म्हणजेच अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे सांधे दुखताना आपल्याला आमवातामध्ये दिसतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच संधिवातामधल्या ज्या वेदना असतात त्या थोड्या सहन करण्यासारख्या असतात, पण आमवातामधल्या वेदना ह्या जास्त तीव्र असतात आणि त्यामुळे ह्याला ग्रंथांच्या मध्ये वृश्चिक दंशवत म्हणजेच विंचू चावल्यावरती जशा वेदना होतील जवळपास तसाच त्रास आपल्याला ह्या आमवाताच्या सांधेदुखीमध्ये झालेला दिसतो. त्याचबरोबर संधिवातामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला पचनाची तक्रार, अपचन, आम्लपित्त असेलच असं नाही, पण आमवातामध्ये मात्र पचनाच्या तक्रारी, आम्लपित्ताच्या तक्रारी ह्या जोडीला असू शकतात. कारण पचन बिघडल्यामुळेच शरीरामध्ये आम साचायला सुरुवात झालेली असते. आणखी एक फरक म्हणजे संधिवातामध्ये आपल्याला ताप किंवा कणकण त्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला जाणवतेच असं नाही, बऱ्याच वेळेला ती नसतेच. पण आमवातामध्ये मात्र त्या व्यक्तीला कणकण जाणवत असते. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या शरीराला हात लावला तर ताप हाताला लागत नाही, पण त्या व्यक्तीला मात्र ताप असल्यासारखं वाटत असतं. त्यानंतर संधिवातामध्ये भुकेवरती विशेष परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. आमवातामध्ये मात्र तोंडाची चव जाते, खाण्याची इच्छा होत नाही, मळमळ सुद्धा जाणवत असते आणि बऱ्याच वेळेला आळस आणि थकवा सुद्धा त्या व्यक्तीला आमवातात जाणवतो. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे संधिवात हा सांध्याची झीज झाल्यामुळे होतो, तर आमवात त्या ठिकाणी आम साचल्यामुळे होत असतो. आणि म्हणूनच साहजिकच दोन्हींच्या उपचारामध्ये सुद्धा फरक असतात. कारण संधिवाताच्या सांध्यांच्या वरती जर आपण तेल लावलं तर त्या सांध्या दुखण्यामध्ये आपल्याला आराम पडलेला दिसतो, पण ह्याच्या उलट जर आमवातामध्ये कुठलं तरी तेल त्या सांध्याला लावलं तर तो सांधा जास्तच आखडतो आणि त्याचं दुखणं सुद्धा वाढतं. म्हणजेच ह्या दोन्हींच्या मध्ये आपण कोणते उपचार घ्यायचे आणि दोन्ही सांधेदुखींच्या मध्ये आपण काळजी कशी घ्यायची हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला वेळीच जर संधिवात आहे की आमवात आहे, आपलं स्वतःचं दुखणं नेमकं ह्यापैकी कुठल्या प्रकारात येतं हे जर कळालं तर आपल्याला वेळीच योग्य निदान आणि त्याच्यावरती योग्य काळजी घेता येते आणि डॉक्टरांच्याकडे जाऊन आपल्याला त्याचे योग्य उपचारसुद्धा लवकरात लवकर करून घेता येतात. ह्याच आमवातावरती आपण सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये आपण काय कारणं असतात आमवाताच्या मागं, आपण काळजी कशी घ्यायची, त्याच्यावरती उपचार कसे करायला पाहिजेत हे सुद्धा बघितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या, तो सुद्धा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि अशाच पद्धतीने वाताचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नेहमीच येत राहतील. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.